नाशिक शहरातील वेगाने होत असलेला विकास, आधुनिक पायाभूत सुविधा, विस्तारणाने रस्ते, जाळे, विमान व रेल्वे सेवांमधील वाढ, प्रस्तावित मेट्रो प्रकल्प तसेच शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातील प्रगती यामुळे नाशिक गुंतवणुकीसाठी आकर्षणाचं केंद्र बनत असल्याचे प्रतिपादन महापौर हिमगौरी आहेर अडके यांनी केले. क्रीडाई नाशिक मेट्रो तर्फे गोविंदनगर येथील मनोहर गार्डन क्रिक हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय प्लॉट एक्स्पोच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. 13 व 14 रोजी आयोजित प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. यावेळी क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले की स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासोबतच भविष्यातील आर्थिक लाभ लक्षात घेऊन नागरिकांना प्लॉट गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 10 लाख रुपयांपासून विविध श्रेणीतील प्लॉट्स येथे उपलब्ध असून अशा स्वरूपाचे प्लॉट प्रदर्शन नाशिकमध्ये प्रथमच भरवण्यात आले. प्रदर्शनात नाशिक शहरासह चांदशी, त्र्यंबक, घोटी, इगतपुरी, मखमलाबाद, आडगाव, पाथर्डी, इंद्रनगर, म्हसरूळ, वडनेर, नांदूर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक रोड आणि ओझर परिसरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, फार्म हाऊस तसेच व्हिला प्लॉटसाठी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्लॉट खरेदी आणि घर बांधणीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य व कर्ज सुविधांबाबत मार्गदर्शनही करण्यात येते. एक्स्पोचे समन्वयक भूषण कोठावदे यांनी सांगितले की नाशिकसह मुंबई, पुणे, धुळे आणि जळगाव येथूनही अनेक नागरिक प्रदर्शनाला भेट देत आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची देशातील प्रमुख शहरांशी जोडणी अधिक मजबूत होत असून शहराच्या भविष्यातील विकासाचा लाभ घेण्यासाठी जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल असा विश्वास सहसमन्वयक श्याम साबळे यांनी व्यक्त केलाय. क्रीडाई एक्स्पो समितीचे प्रमुख मनोज खिवसरा यांनी सांगितले की रिअल इस्टेट क्षेत्रात क्रीडाई ही विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या प्रदर्शनाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विविध प्रकारच्या प्लॉटच्या पर्यायांसाठी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. क्रीडाई नाशिक मेट्रोचे मानस सचिव तुषार संकलेचा यांनी या प्रदर्शनामुळे शहराच्या अर्थकारणाला चालना मिळेल आणि अनेक व्यावसायिक क्षेत्रांना त्यांचा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. रविवार दिनांक 14 जून हा प्रदर्शनाचा अंतिम दिवस असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले. उद्घाटनाप्रसंगी माजी अध्यक्ष व नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, जितूभाऊ ठक्कर, अनंत राजेगावकर, अविनाश शिरोडे, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे आदी जण उपस्थित होते. नमस्कार. आता नुकतेच आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आडके यांच्या हस्ते आपल्या क्रीडाई प्लॉट एक्स्पोचं उद्घाटन झालेलं आहे. गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की सर्वांनी इथे येऊन प्लॉटचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत इथे बघावे आणि प्लॉट लवकरात लवकर बुक करावा. आणि ह्या एक्स्पोमध्ये साधारणतः 8 लाखापासून प्लॉट आहेत. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी तुषार संकलेचा, सेक्रेटरी क्रीडाई नाशिक मेट्रो. आज क्रीडाई नाशिक मेट्रोने एक आगळा वेगळा उपक्रम घेतला आहे. असा एक्स्पो जो पहिले नाशिककरांनी कधीच पाहिलेला नव्हता. हा आहे प्लॉट एक्स्पो. काय होतं की खूप लोकांना जमीनमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, जागा घ्यायची असते, प्लॉट घ्यायचा असतो, पण त्यांना त्यांच्या ओळखीचे डेव्हलपर्स त्यांच्याकडे जायचा एक पर्याय असतो. आज इथे 30 डेव्हलपर्सनी पार्टिसिपेट केलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे जे काही प्लॉट्स आहेत त्यांनी तिथे डिस्प्ले केलेले आहेत. तर मी पूर्ण नाशिककरांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी 100% ह्या प्लॉट एक्स्पोला 100% इथे यावं, प्लॉट सिलेक्ट करावा आणि त्यांच्या फ्युचर जनरेशनसाठी नक्कीच हा प्लॉट घ्यावा. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.